नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं घोडेगाव म्हैस बाजारात. तर आज वार शुक्रवार 3 ऑक्टोबर. आज आपल्या बाजारात बघा, बाजार संपूर्ण संपलेला आहे. आपल्या नवनाथ भाऊंच्या दावणीवरती दोन टॉप क्वालिटीत म्हशी शिल्लक राहिल्या विक्रीसाठी. आता आपण भाऊशी संवाद साधू आणि त्यांची किमती वगैरे जाणून घेऊ. दोन्ही टॉप क्वालिटीत म्हशी आहेत. आता त्यांच्याकडून विक्री वगैरे झालेली टोटल 5 म्हशी त्यांनी आज आपल्या बाजारातून दिलेल्या आहेत. आता या दोन्ही म्हशी बघू शकते इथे शिल्लक आहेत. नमस्कार नवनाथ भाऊ. हो नमस्कार. दादा किती म्हशी विकल्या आज? आज जवळजवळ आपल्या 5 ते 6 म्हशी गेल्या. आता किती शिल्लक राहिल्या? आता एवढे दोन राहिले. दोन राहिलेत बघू शकता मित्रांनो. या दोन दुसऱ्यात पाठी. दुसऱ्यांदा पारडी. हो हां, हिचं काय सांगितले? इथे सांगायला 1,20,000. 1,20,000 रुपये राहिले सांग. सांगायला आहे, पण पाडी चांगली टॉपची कच्ची आहे थोडी. हां हां, कच्ची. 8-10 दिवस ती पाडीला शांत आहे एकदम. एकदम शांत आहे. हो हे बघ कच्ची लई आहे का, पाडीला शांत. दुसऱ्या नाही. हो दुसऱ्या नाही. दूध किती देईनी आता ही पाहिजे त्याला 11 लिटर पिळेली. आता? आता सध्या गाभण आहे. हा, पण दूध तीच चांगली पाहिजे 12-13 लिटर दूध देईल. 12 लिटर दूध देणार आहे. तर बघू शकता एक नंबर क्वालिटीची पारडी, प्युअर मुर्रामध्ये जाती गोतीला आहे. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात आणि त्यांच्या गोठ्यावर पण अवेलेबल आहे. नाही मागच्या हप्ती कसं होतं, मागच्या हप्ती 5-6 म्हशी होत्या. मागच्या हप्ती एक सुद्धा म्हशी शिकलेली नव्हती. हा. पण ह्या हप्ती कसं पावसामुळे जरा वातावरण शांत झाले असल्यामुळे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आला. आज आपल्या बी जवळजवळ 5 ते 6 म्हशी विकले. आता 2 शिल्लक राहिलेले आहेत. ही आता ही कशी ही मागत होती मला, पण ही काही विकली नाही, कच्ची असल्यामुळे मी दिली नाही. चालतं. हा ही मोरली हप्ती विकली राहील किंवा आपल्या घरी बी जाईल, घरी बी जाईल. हा ही एक आहे. हां, हा हिला बी जवळजवळ 8-10 दिवस टाइम आहे. 8-10 दिवस टाइम. हो ही दोन्ही म्हशी कच्च्या असल्यामुळे ठेवून घ्यायचं. दुसऱ्या नाहीत. हा हे दुसऱ्या हे तिसऱ्या मागणी झाली असं नाही यांना? हा मागणी झाली. आता ही म्हैस जवळजवळ 80-85 पर्यंत मागितली. हा. ही जवळजवळ 90-92 पर्यंत ही मागितली. पण कच्चा असल्यामुळे ठेवल्या आपण. कच्चे असल्यामुळे ठेवले. एखाद्या शेतकरी आले तर आपण घरून भरून देऊ त्याला. हा, घरून पण भरून दिल्या जातील. हो. तर हिचं काय सांगितलं तुम्ही फायनल किंमत? नाही फायनल आता मस्त माझ्या बाबत होतं इथे 90-95 मस्त आम्ही 1,00,000-1,500 सांगतो. पण म्हणलं 90-95 आले तर देऊन टाकू आपण. 90-95 हजाराला हा, देऊन पण टाकू. दूध किती देईन? 80-85 पण मागायची. दूध किती देईन ती? आता ही 12 लिटर पिळलेली. 12 लिटर पिळलेली दोन्ही. थोडी फक्त उघडी अंगो. हा. खात्रीची म्हैशी. खात्रीच्या म्हशी आहेत मित्रांनो. तुम्ही शिंगडे पकडा हा, ते बघा. अंगाचं पीक पाहून घ्या. अंग आता काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह टाकू. हा, हे पहा बसलेली म्हैस आहे. एकदम सगळं क्लिअर आहे समोर नवनाथ भाऊकडे. जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर आपला कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्याच्या कॉन्टॅक्ट करून नंबर सांगा. घ्या ना, माझा मोबाईल नंबर आहे 8805-1335-85. चालते बघ. हो.